आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही मला आणि सुंदरला वेगळं करायला बघताय ना? आदित्यने पाठवलंय ना? सोडणार नाही मी तुम्हाला. नाही धनंजय, पुढे येऊ नका. हे बघा, आपल्या आरुषचा तरी विचार करा ना. आरुष काय करताय तुम्ही? धनंजय करू नका. ऐका तुम्ही, मला ती बंदूक खाली घ्या ती. अगं तू हसतेस काय? थांबव की त्यांना. साधना, तू किती ओरडतेस? कंटाळा असायला लागला माझा. आणि तो तुझं ऐकणार सुद्धा नाही आणि तो कोणाचंच ऐकणार नाहीये, कळलं? अगं पण का करतेस तू असं? साधना, म्हणजे धनंजय आता माझ्या हातातली कठपुतली झालाय, त्यामुळे आता तो फक्त आणि फक्त या सिंहाचं ऐकणार आहे. ठीक आहे? नाही सोडणार. नाही धनंजय, हे बघा धनंजय, अगं तुला काय का करतेस तू असं? ए मूर्ख बाई, सायली नाही मी, सिया आहे. कंटाळा आला मला गोड गोड बघून. फायनली हे सगळं संपणार आहे. धनंजय, ही असं काय बोलते? ए मारीला. धनंजय ऐकू नका तुम्ही तिचं. हे बघा, ती खोटं बोलते. माझं ऐकू नका. माझं धनंजय, बघितलं का धनंजय कसा फक्त माझं ऐकतो ते? अगं का वागतेस अशी तू? किती बकबक करते ना ही बाई. जरा कमी प्रश्न विचार ना. काय म्हणजे कामासाठी करते मी. कसलं काम? परत प्रश्न. माईंनी दिलेल्या कामासाठी. माहिती नाही का? माईचं काम? धनंजय आरोकडे बघून तरी सावरा. धनंजय असं नका करू. ती बंदूक खाली घ्या तुम्ही आधी. धनंजय ऐकाव माझं प्लीज. बाई किती ओरडते. ही जरा थंड घे ना. हे बाई थंड घे ना. काय नाही होणार त्याला. त्याला सवय आहे माल ओढायची. माहित नाही का तुला? हा सवय त्याला. कशी विचारायचं का तुला? अगं ते काय ना, मी त्याला ह्या आधी त्याला माल दिला होता. माल ते पण असे पावडर फॉर्म मध्ये. मग त्याच्यानंतर मी त्याला सांगायला लागले की मीच सुंदरी आहे, बघ माझ्याकडे मी सुंदरी आहे. त्याला ते पटलं. मग मी काय केलं माहितीये तुला? मग मी त्याला नेऊन माझ्या बेडवर झोपवलं शेजारी. आमच्यात असं काही नाही झालं बरं का. पण मग त्याला काय वाटायला लागलं उठल्यानंतर काहीतरी चूक झाली. मग त्या दबावाखाली आला तो. पण आता हे सगळं सांगून काही उपयोग होणार नाही माहितीये साधना तुला का? कारण याचा उपयोग ह्यासाठी होणार नाही, कारण तुम्ही सगळे मरणार आहे. माहिती तुम्हाला सगळ्यांना कोण मारणार? हा तुमचा स्वतःचा डीसीपी धनंजय मारणार आहे तुला. धनंजय उडव हिला. नाही नाही. उडव तिला, उडव. इथं आहेत वय सुंदरी आणि गुलाब. टवळ्या झोपलेत वाटतं. पण आत कसं जायचं? छे, नेमका हातच पोचत नाहीये. ही संधी सोडली तर मला या दोघींना मारता येणार नाही. काय करू? टाळा तोडू का? आज दैव फुल माझ्या बाजूने आहे. या उठल्या नाही पाहिजेत.
झालं काम, संपला आता तुमचा खेळ. काय करतोय से? वेळा झाला का माझं ऐकायचं? तिच्यावर बंदूक ताण. चल. मला चांगलंच माहिती आहे माझा शत्रू कोण आहे ते. हे काय करतोयस तू? ते काय आहे ना सिया, तुझा जो औषधाचा डोस होता ना थोडा कमी झाला. काय? धनंजय गोळी चालू नको, तुला सांगते मी. तुला माहित नाही तू कोणाच्या नादी लागतोस धनंजय, लक्षात ठेव. या कशा काय इथं? तुला सकाळी सांगितलं ना मी, तुझ्यासाठी खास पाहुणे येणार आहेत, तेच येते. मला सगळ्यांना दाखवते. वहिनी नमस्कार. कुठे चाललात? हा मेला होता ना, हा जिवंत कसं काय? मी मेलो तो. अरे सिया, सॉरी तुला सांगायचं विसरलो. हा आदित्य ना तुझ्यापेक्षा पण छान जादू करतो. हे धनंजय, अतिशहाणपणा करू नकोस, नाहीतर सगळ्यांना सांगेन तू माझ्यासोबत काय केलं होतंस ते. कळलं का? सिया 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 प्लीज असं नको करू. माझ्या नादी नाही लागायचं, याचसाठी सांगितलं होतं. सिया अगं ह्या गोष्टीसाठी सॉरी नाही, तुझा जो काही गैरसमज आहे ना तो आता तुटणार आहे, त्या गोष्टीसाठी सॉरी. म्हणजे? एक मिनिट आदित्य. मगाशी ना मी त्याला दुधातून त्याला माल दिला होता, त्यामुळे आता तो फक्त आणि फक्त या सियाचं ऐकणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मी त्याला सांगायला लागले की मीच सुंदरी आहे, बघ माझ्याकडे मी सुंदरी आहे. त्याला ते पटलं. मग मी काय केलं माहितीये तुला? मग मी त्याला नेऊन माझ्या बेडवर झोपवलं शेजारी. आमच्यात असं काही नाही झालं बरं का, पण मग त्याला काय वाटायला लागलं उठल्यानंतर काहीतरी चूक झाली. त्यानंतर तो आला दबावाखाली. पण आता हे सगळं सांगून काही उपयोग होणार नाही माहितीये साधना तुला का? कारण याचा उपयोग ह्यासाठी होणार नाही, कारण तुम्ही सगळे मरणार आहे. ह्याने हे रेकॉर्ड केलंय. जादू सांगितलं ना मगाशी. काय प्रकार आहे हा? हा सियाचा फोन नाही येत आहे, लागत नाही. आपण करतो तो आपला लागत नाहीये. त्या धनंजयला आणि त्याच्या फॅमिलीला उडवलं की नाही हेही कळत नाहीये. आपण फोन केला तर तोही लागत नाहीये. काय करायचं बघ, ट्राय कर पहिले. लागतोय का? नाही माई, या सियाला फोन नाही लागत आहे. अरे देवा, तर जेल मधून पण फोन येत नाहीये. काय करायचं? माई, जेलमधून फोन आलाय. स्पीकरवर टाक लवकर. मला सांग, सुंदरी आणि गुलाबचं काय केलं? त्यांना मारलंच की नाही? अहो मी मारायला आले, पण इकडे गडबड आहे. काय गडबड आहे? अहो माई, मी जेलमध्ये सगळीकडे पाहिलं, पण त्या दोघी इकडे नाहीये. असं कसं होईल? मला वाटतं त्या दोघी इकडून पळून गेल्या. कदाचित त्या दोघी तुमच्याकडे येत असतील तुम्हाला मारायला.
कुलूप तुझ्यासाठी मुद्दामच उघडं ठेवलंय. पकडल्या गेलीस ना आता रंगे हात. फोन घेऊन फिरतेस. अडकलीस सुंदरी मॅडमच्या जाळ्यात, बरोबर अडकलीस. ते हॅलो हॅलो, माझा फोन कट झाला. हा हा, काय प्रकार आहे? कुठे गेले असतील सुंदरी आणि गुलाब? ती म्हणते नाहीये तिथे, म्हणजे त्या खरंच इकडे यायला निघाल्या असतील का? हे शीतल, बोल ना. माई, स्पीकर स्पीकर, गोडाऊन नंबर 4. हॅलो माई, आपले सगळे गोडाऊन पोलिसांनी शोधून काढले आहेत. सगळीकडे छापे पडलेत. लवकर पळा, रेड अलर्ट आहे. कोण कोण कोण? टीम टीम काय आहे? कोण आहे? कोण इन्स्पेक्टर आहे? इन्स्पेक्टर कोण आहे मला सांग. कर्दन काढ धनंजयची. म्हणजे सियाने काम केलेलं नाहीये. माई, आपल्याला ताबडतोब इकडून निघावं लागेल. आपल्याला सिक्रेट जागी जावं लागेल. हवालदार, तिथे आतमध्ये चेक करा. कोण इन्स्पेक्टर आतमध्ये बघा. कोपऱ्याने कोपऱ्या चेक करा. सर, कुठंच नाही सापडले. कुठेच नाही? हो सर. धनंजय, मग आता काय करायचं? काळजी करू नको. हे बघ, हा फक्त माईचा मुखवटा आहे जो आपण चेक केलाय. आता तिच्या मेन अड्ड्यावरती आपण हात टाकायचा आहे. तिथे ऑलरेडी आपली 2 माणसं आहेत. मेन अड्डा? हो. तो कुठे आहे? तिचा मेन अड्डा. बारक्या सुरक्या, चंदू, लोड झाला का माल? हो माई, सामान लोड केलंय. तुम्ही फक्त ऑर्डर द्या, निघूयात आपण. गुड गुड गुड. नाही, आता काही काळजी करायची गरज नाहीये. हे फार्म हाऊस कुणालाही माहित नाही. हे अशा ठिकाणी आहे याचा पत्ताच कुणाला ठाऊक नाही. त्यामुळे काळं कुत्र सुद्धा इथे हुंगायला येणार नाही. सो आपण निघूया. ठीक आहे, जा बारक्या. रस्ता क्लिअर आहे का बघून ये बाळा. हो, मीच गुलाब. आता काटा बनून आली आहे तुला संपवायला. जेलमधून कशी सुटलीस? कोण आहेस तू? तुला मी संपवते. माई, अगं आज जायची वेळ आता तुझी आली आहे. जरा बघ तरी तुला भेटायला कोण आलंय. बघायचं? सुंदरी, तू? फक्त सुंदरी नाही, IAS ऑफिसर कलेक्टर सुंदरी मोहिते. व्हॉट? IAS ऑफिसर कलेक्टर? होय, कलेक्टर. कलेक्टर सुंदरी मोहिते. गोंधळ झाला असेल ना तुझा? मी क्लिअर करते. माझा राजीनामा ही तुझ्या डोळ्यात टाकलेली धूळ होती. मला राचं प्रोटेक्शन होतं. तुझी सगळी कारस्थानं काढून घेण्यासाठी
मी तुझ्या नाका खालून तुझ्या घरात आले, तुझ्या कॅम्पस मध्ये आले, तुला कळलं देखील नाही. तुझ्यासारख्या नीच आणि देशद्रोही बाईपेक्षा या देशाची सुरक्षा यंत्रणा खूप वरचढे म्हटलं माई. तुला काय वाटलं? मला काहीच कळलं नव्हतं. तुमच्या दोघींची कारस्थानं तर आधी माहितीच होती, पण सिया म्हणजे सायली देशमुख, तू पेरलेली सायली देशमुख हिचं सत्य कळलं ते मी धनंजयलाही सांगितलं. आता तुझा खेळ संपला नाही. काय करू मी तुझं. प्लॅन चांगला आहे तुझा बाळा, पण तुम्ही दोघीच जणी आहात ते टुकल्या पिटुकल्या, आम्ही बघ किती जण आहोत. चला रे. बाक्या बघू नये. हो माई, मी बघतो. इकडे बघा, इकडे बघा लवकर. पोलीस आलेत. आता कमान चला, तुला बघून घेईन, बघून घेईन तुला मी. माई थांब, थांब जागेवर. लांब राहा, कोणी हलणार नाही जास्त, कोणी हलणार नाही जास्त, आधीच सांगून ठेवतोय. माई तुझा खेळ संपलाय. माई, माई मसाले की माई स्मगलर? सगळे प्लॅन फसलेत तुझे. सुंदरीने मला सगळं सांगितलंय. मॅडम सर्व व्यवस्थित रेकॉर्ड केलंय. लवकरात लवकर हे धनंजय सरांपर्यंत पोहोचवा. येस मॅडम. तुझे सगळे प्लॅन फसलेत. एक मिनिट, तुला आता अजून एक शॉक देतो. ये रे. हा हा कसं काय? ए शीतल काय तू काय माई, हा कसा वाचला प्रश्न पडलाय का? हा विचार ना तुम्ही दोघींनी जेलमध्ये बसून करायचा. मी सुटेल या सगळ्यातून. मी सांगेन तुम्ही माझ्यावर खोटा आरोप लावलेला आहे, मला जबरदस्तीने इथे 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 पकडलेला आहे. मी 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 इथून सुटणार रे, तुम्हाला माहित नाही रे माझी किती पहुंच आहे ती. सोड
मालने भरलेला ट्रक सापडलाय तुमच्या बंगल्याबाहेर. माणसांसकट. आणि हो, अजून एक गोष्ट सांगायची राहिली. आमच्याकडे सियाचं पण स्टेटमेंट आहे तुमच्या विरोधातलं. एक मिनिट. अजून एक आहे. आदित्यला मारायला खोटा इन्स्पेक्टर पाठवलेला ना, त्याचं स्टेटमेंट. त्यांनी पण दिले स्टेटमेंट तुमच्याच विरोधात. आणि मी आहे ना साक्ष द्यायला.